हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण UPSC रिव्हिजन सिरीज सुरू केली होती पहा. त्याच्यामध्ये आपण पॉलिटी हा सब्जेक्ट घेतला आणि मागील भागामध्ये आपण प्रिएम्बल पाहिला होता. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण फंडामेंटल राईट पाहणार आहोत. तर तो पाहत असताना तुम्ही जेव्हा रिव्हिजन करता किंवा जे सुरुवात करत आहेत नेमकं कशावर फोकस असला पाहिजे. विशेषतः रिव्हिजन करत असताना काही गोष्टी लक्षात असायलाच हव्यात की ज्याच्यामुळं परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्या चुकू नये, किंवा काही गोष्टी येतात ज्या वारंवार येतात त्याची संकल्पना किंवा काही अशा गोष्टी की ज्या म्हणजे माहीत असले की आपल्याला ते टॅकल होतं. तर ते काय माहीत असावं हे तुम्हाला PYQ सांगतं. ठीक आहे. कारण फोकस सांगतो ना की एक जसं की 2013 पासून 2023 पासून जर विचार केला तर एवढ्या वर्षामध्ये काहीतरी फोकस आहे त्या UPSCचा आहे ना या फंडामेंटल राईटवर. तर तसं तो तुम्हाला याच्यामध्ये कळतं, किंवा तुम्ही अभ्यास करताना काही मिसिंग केलं असेल तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये समजेल. तर पाहूया PYQ जरा विशेषपणे. तर गेल्या भागामध्ये आपण प्रिएम्बल पाहिलं होतं, त्याचं लेक्चर तुम्ही जरूर पाहू शकता. त्याच्यानंतर फंडामेंटल राईटचं हे विश्लेषण आपण आता काय करूया, हे म्हणजे सगळं झाल्यानंतर पाहूया. ठीक आहे. तर सुरुवात करूया, एक एक प्रश्न पाहूया. पुढे जाण्या अगोदर पहा की हा LRP प्रोग्राम आहे, म्हणजे थोडीशी जाहिरात आहे. ठीक आहे. तर आता डायरेक्ट फंडामेंटल राईटचा पहिला प्रश्न काय म्हणतो. पहिला प्रश्न, अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच ऑफ द फॉलोइंग आर फंडामेंटल फॉर गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. ठीक आहे. संविधानाच्या नुसार खालीलपैकी कोणतं फंडामेंटल आहे जे प्रशासन किंवा गव्हर्नन्ससाठी उपयोगात येतं. पहा, हा तर प्रश्न तुम्ही म्हणू शकता की सर फंडामेंटल राईटवरला नाही आहे, मग तुम्ही इथं का घेतला. परंतु इथं ऑप्शनमध्ये तर आहे ना, तो ऑप्शनमध्ये फंडामेंटल राईट आहे ह्याच्यामध्ये. मग इथं एक असं सांगायचं पहा की ऑप्शनमध्ये जरी येत असेल तर तुम्हाला फंडामेंटल राईट नेमकं काय म्हणतं हे क्लिअर कट एका वाक्यामध्ये माहीत असलं पाहिजे. कारण त्याच तत्वानुसार तुम्हाला त्याला एलिमिनेट करता येतं किंवा त्याला नाही म्हणता येतं, म्हणजे आपल्यानुसार करता येतं की हा ऑप्शन असणार नाही म्हणून. ठीक आहे. तर हे तुम्हाला जरूर माहीत असावं. जर ऑप्शनमध्ये जरी येत असेल तर त्या जसं की फंडामेंटल ड्युटी एका वाक्यामध्ये माहीत असलं पाहिजे नेमकं हे करतं काय, किंवा DPSP नेमकं करतं काय. त्याच्यामुळे तुम्हाला बरेच प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतील जेव्हा मध्ये कुठे तुम्ही अडकतात है ना. कधी कधी 1-2 ऑप्शनमध्ये असं होतं. ठीक आहे. तर पाहूया. तर हा प्रश्न जो विचारला आहे की गव्हर्नन्स कशासाठी आहे, तर फंडामेंटल राईटमध्ये तर मूलभूत अधिकाराचा समावेश आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नन्सचं काही घेणं देणं तुम्हाला सापडणार नाही. फंडामेंटल ड्युटी तर आपले कर्तव्य आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे कर्तव्य करायचे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे गव्हर्नन्सचा आणि कर्तव्याचा काही संबंध आहे का, मग विचार करा. त्याच्यानंतर DPSP हे तर शासनाचं नैतिक कर्तव्य आहे. मग नैतिक कर्तव्य आहे तर ते गव्हर्नन्ससाठी येतच, मग हा असला पाहिजे. आणि डी जो ऑप्शन आहे तो कॉम्बिनेशनमध्ये विचारला आहे, म्हणजे हा नसणार झाला. तर याच्यावरून एक कळतं पहा की जे ऑप्शनमध्ये आहेत त्याची क्लिअर कट तुम्हाला संकल्पना किंवा जे आहे ते माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. जर असं येत असेल तर प्रश्नामध्ये. ओके. तर अभ्यास करताना जरूर लक्षात ठेवा की फंडामेंटल राईट एका वाक्यामध्ये काय म्हणता येतं, ड्युटीबद्दल एका वाक्यामध्ये काय म्हणता येतं, DPSPबद्दल एका वाक्यामध्ये काय म्हणता येतं, किंवा त्याचे काही असे पैलू की जे तुम्ही आणखी अभ्यास केला नसता. ठीक आहे. तर ते जरूर लक्षात ठेवा. तर हा पहिला प्रश्न होता, तुम्ही काहीतरी शिकला असाल याच्यात. ओके. तर दुसरा प्रश्न पाहूया. पहा, विच ऑफ द फॉलोइंग आर इन्व्हेज बाय द राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, तर याच्याबद्दल काय आहे, तर त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. पहा, प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिकिंग इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर, अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी, आणि चौथा आहे प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन अँड फॅक्टरी अँड माइन्स. ओके. तर हा राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन तुम्ही डायरेक्ट वाचला असाल, कारण हा डायरेक्ट प्रश्न आहे, याच्यामध्ये काही असं नाही. फक्त कन्फ्यूज होऊ शकतो की अनटचेबिलिटी आहे का, इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी आहे का, असं होऊ शकतो. तर तिसऱ्याला तुम्ही तर करू शकता निग्लेक्ट. ओके. परंतु पहा की दुसऱ्याला बऱ्याच वेळा असं कन्फ्यूज होऊ शकतं की अनटचेबिलिटी म्हटलं आहे होईल का नाही. मग ज्याला म्हणजे डायरेक्ट आर्टिकल वगैरे माहिती आहे तो डायरेक्ट 2 पण एलिमेंट करतो. राहील तो कोणता, पहिला आणि चौथा. कारण याच्यामध्ये पहा की प्रोहिबिशन करते दोन्ही ह्याच्यामध्ये, आणि काय आहेत चिल्ड्रन फॅक्टरी किंवा याच्यामध्ये जाण्यापेक्षा किंवा फोर्स लेबर याच्याबद्दल बोलते. तर हे एक्सप्लॉयटेशनचा अधिकार आहे. तर याच्यावर काय कळलं पाहिजे की कन्फ्यूज न होऊ नये यासाठी आपला त्या आर्टिकलबद्दल थोडी तर माहिती असली पाहिजे की अनटचेबिलिटी वगैरे कुठे येते म्हणून. ठीक आहे. तर याच्यात ऑप्शनमध्ये हा C बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी जर आपण 23 आणि 24बद्दल बोललं तर ते डायरेक्ट सांगते. फक्त एवढं लक्षात ठेवा की कुठल्याही आर्टिकलमध्ये एक्सेप्शन काय आहेत. ठीक आहे. इथं एक्सेप्शन काय आहे किंवा कुठल्या प्रकारचं अनुच्छेदमध्ये लिहिलेलं आहे, जसं की इथं बेगारी भीक वगैरे लिहिली आहे, ते म्हणते डायरेक्ट भीक वगैरे शब्द, बेगारी वगैरे शब्द आहे का नाही असं विचारलं जाऊ शकतो ना. कधी कधी विचारतात, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोणते शब्द आहेत. इथं पहा फोर्स लेबर आहे, फर्स्ट लेबर नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 24मध्ये पण तुम्ही लक्षात ठेवा की कोणतं वय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, 14 वर्षापेक्षा, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे इतर पण अशा गोष्टीवर तुम्ही जरूर लक्षात ठेवायचे. कधी कधी वाटतं की 14 आहे का 15 आहे ना. तर त्याच्यानंतर त्यांनी हा इथं एक भाग सांगितला पहा,
हे तर आहे की फॅक्टरीज आणि म्हणजे कारखान्यात किंवा माइन्समध्ये कामाला त्याला ठेवता येणार नाही, परंतु इतर कोणत्याही धोकादायक कामावर ठेवता येणार नाही. मग इतर हा कोणता भाग आहे? मे बी विच ऑफ द फॉलोइंग आर असं येऊ शकतं आणि त्याच्यात काही फॅक्टरी वगैरे नाव देऊ शकतात. मग तिथं ते मुलांना जाणं हे म्हणजे चालतं का वगैरे ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यावर थोडासा विचार करा की इतर असे कोणते काम आहे की ज्याच्यामध्ये मुलांना आपण पाठवू शकत नाहीत. ठीक आहे, जरूर विचार करा, कारण प्रश्न आजकाल तसे येत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, राईट टू वोट अँड टू बी इलेक्टेड इन इंडिया इज ए, हा जो अधिकार आहे तो कसा आहे? आता हा प्रश्न सोडण्या अगोदर तुम्हाला हे क्लिअर कट माहीत असलं पाहिजे की फंडामेंटल राईट म्हणजे कोणते अधिकार, नॅचरल राईट कोणते आहे त्याच्यामध्ये, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कोणते अधिकार आहेत, लिगल म्हणजे कोणते अधिकार आहेत, म्हणजे याची व्याख्या माहीत असली पाहिजे किंवा यांची संकल्पना तर माहीत असली पाहिजे. तेव्हाच तुम्ही राईट टू वोट याच्याबद्दल तुम्ही लॉजिकली बी सांगू शकता की कसं आहे अथवा कसं नाही. परंतु फ्युचरमध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना ह्या 4 राईटचा म्हणजे डिफरन्स काय, फरक काय, हे तुम्हाला जरूर माहीत असावं पहा की फंडामेंटल आणि नॅचरल, कॉन्स्टिट्यूशन, लिगलमध्ये काय फरक आहे का नाही, कशामध्ये आहे ना. म्हणजे थोडी तरी अशी जाणीव असावी की ज्याच्यामुळे आपण डायरेक्ट आपण म्हणतो की हां हे नाही नसू शकतं किंवा हे असू शकतं आहे ना, त्याच्या व्याख्यावरून काही. तर थोडक्यात म्हणायचं काय की या 4चा व्याख्या किंवा याच्याबद्दल माहिती तुम्हाला जरूर असावी. ठीक आहे, तर इथं प्रश्न विचारला राईट टू वोट अँड टू बी इलेक्टेड हा कसा आहे. जर तुम्ही पाहिलात तर फंडामेंटल राईटमध्ये तुम्ही वाचला असाल तिथं तुम्हाला सापडत नाही, म्हणजे तो फंडामेंटल राईट नाही. नॅचरल राईटची जर डेफिनेशन माहीत असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी म्हणजे निग्लेक्ट करता येतं किंवा काही करता येतं, बोलता येतं. त्याच्यानंतर पहा लिगल राईट हा म्हणजे कुठं कायदा करून दिलेला आहे का याच्याबद्दल म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला कळतं. परंतु हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे ना कुठे तुम्ही वाचला तर हा कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. मे बी हा प्रश्न जेव्हा ते गेले असतील पहा मुलं अभ्यास करत त्यांना खूप हा डिफिकल्ट बी गेला असेल त्याच्यामध्ये, कारण लिगल आहे का कॉन्स्टिट्यूशन आहे, फंडामेंटल राईट होऊ शकतो. त्याच्यामुळे पहा की जरूर लक्षात ठेवा या 4 जे शब्द आहेत फंडामेंटल, नॅचरल, कॉन्स्टिट्यूशन, लिगल याचा नेमका अर्थ काय आहे. ओके, तर याचा पर्टिक्युलर जो अर्थ आहे म्हणजे राईट टू वोट याचा जो उत्तर आहे ते तर तुम्हाला सी सापडतं. तर तुम्ही म्हणू शकता पहा की थोडक्यात जर पाहिलं तर मतदानाचा जो अधिकार आहे तो फंडामेंटल याच्यामध्ये येत नाही, तर तो घटनात्मकमध्ये पाहायला मिळतो. आता हे कसं आहे, कुठून कसं आहे हे त्याच्याबद्दल तुम्ही जरूर विचार करा. ठीक आहे, किंवा इतर पण काही प्रश्न येऊ शकतात त्याच्यामध्ये. तर म्हणजे याच राईट टू वोटसारखे. त्याच्यानंतर पुढचं पहा, राईट टू प्रायव्हसी इज प्रोटेक्टेड ॲज अ इंट्रेन्सिक पार्ट ऑफ राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी. लाईफ आणि लिबर्टीचा अंतर्गत भाग आहे प्रायव्हसी. आणि विचारलं काय, विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया करेक्टली अप्रोप्रिएटली इम्प्लाय द अबोव स्टेटमेंट. तर वरचं खाली कुठे सापडतं. आता पहा राईट टू प्रायव्हसी आहे म्हणजे हा तुम्हाला लाईफमध्ये सापडतो, 21-22मध्ये सापडतो. ठीक आहे, मग इथं पहा 21-22 आहे का कुठं आहे ना. 14मध्ये पहा आर्टिकल 40 प्रोव्हिजन अंडर द 42, आर्टिकल 70 DPSP बद्दल बोलतोय, आर्टिकल 20 म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सापडतं की आर्टिकल 20मध्ये सापडतं, आर्टिकल 24. आता याच्याबद्दल बी माहीत असावं तुम्हाला, कारण हा ऑप्शनमध्ये आलेत म्हणून तुम्हाला ॲटलिस्ट 14 बद्दल काय म्हणतंय, 24 बद्दल काय आहे हे माहीत असलं पाहिजे थोडक्यात. फक्त तरी पण 21 बद्दल बार प्रश्न विचारतात ते पण लक्षात ठेवा, जसं की हा राईट टू लाईफ बद्दल विचारला. पुढचा आणखी जर थोडक्यामध्ये पाहिलं या 21मध्ये, ठीक आहे, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. तर पहिलं सुरू तर लक्षात ठेवा पहा 21 जो आहे जगण्याचा अधिकार हा संकुचित नाही, तो व्यापक आहे. संविधानाच्या नुसार संविधान म्हणजे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या नुसार तुम्ही म्हणू शकता की याचं वर्णन त्यांनी मूलभूत हक्काचे हृदय केले. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये ॲड होऊ शकतात बरेच राईट, म्हणजे व्याप्ती मोठी आहे. हे जर लक्षात तुम्ही घेतलं आणि आत्तापासून कोणकोणते राईट त्याच्यामध्ये ॲड केलेत हे पण जाऊन जरा एक लिस्ट पहा. ठीक आहे, कधी कधी कन्फ्यूज होतं की हा आहे का नाही. 21मध्ये तर आपण डायरेक्ट वाचलेलं नाही, परंतु कुठेतरी न्यायालयाने ते वर्डिक्ट दिलेलं असतं की हा अधिकार त्याच्यामध्ये येतो म्हणून. तर जरूर जाऊन एकदा चेक करा की 21मध्ये आर्टिकल अनुच्छेद 21मध्ये कोणकोणते राईट त्यांनी ॲड केलेले आहेत. ओके, आणि हा जो अधिकार आहे 21 जगण्याचा अधिकार आपल्याला नेमकं कुणापासून प्रोटेक्शन करतो. काही एक्सेप्शन असतात, काही गोष्टी असतात, ते पण जरूर तुम्ही लिहा. हे बारकावे आहेत, उत्तर किंवा ते ऑप्शन पाहताना तुम्हाला खूप मदत करतात. ठीक आहे, तर हे जरूर लक्षात ठेवा. 21 बार विचारलेला आहे है ना, आर्टिकल 21. त्याच्यानंतर 5वा प्रश्न पहा, विच आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सेफगार्ड वन्स राईट टू मॅरी. ठीक आहे, द पर्सन ऑफ द चॉईस. आता पहा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला आताच मग म्हटलं की 21 या अनुच्छेदाची व्याप्ती वाढत आहे. ठीक आहे, मग राईट टू मॅरी कुठे येऊ शकतो पहा, 19मध्ये येईल का, 29मध्ये येईल का, 25मध्ये येईल का, नाही ना, 21मध्ये येऊ शकतो. पहा 19मध्ये काहीतरी अभिव्यक्ती आहे आणि 25-29मध्ये हे तर वेगळं जातं. ठीक आहे, म्हणजे
थिंकिंग बी डिफरंट करा, म्हणजे जेव्हा प्रश्न येतात त्याच्यामध्ये राईट टू मॅरी याच्यात कसा येईल म्हणून आहे ना 25-29 ठीक आहे. आणि त्याच्यामुळं मग हे जे आर्टिकल आहेत किंवा हा अनुच्छेद 21 आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो, कारण तो बार प्रश्न आलेला आहे. आणि त्याच्यानंतर पहा की 6वा, विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ फंडामेंटल राईट इन कॉर्पोरेटेड अगेन्स्ट द अनटचेबिलिटी ॲज फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन. पहा याच्यामध्ये भेदभावाविषयी विचारलं आहे आणि फंडामेंटल राईटचा भाग विचारला. आता याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो की काय की अनटचेबिलिटी हा जो भाग आहे नेमकं येतो कशामध्ये, कारण एक्सप्लॉयटेशन मग पाहिलं. आता तुम्हाला माहित आहे की एक्सप्लॉयटेशनमध्ये तो नाही म्हणून, परंतु होऊ शकतो कधी कधी. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रेमेडीमध्ये म्हणू शकता की नाही याच्यामध्ये. आता परत कन्फ्यूज होऊ शकतं दोन राईटमध्ये, राईट टू फ्रीडम आणि राईट टू इक्वॅलिटी. त्याच्यामुळे जरूर लक्षात ठेवा पहा एक्सप्लॉयटेशन नेमका अर्थ काय आहे, फ्रीडममध्ये नेमके कोणते फ्रीडम आहे, रेमेडीमध्ये नेमकी रेमेडी कोणती आहे आणि इक्वॅलिटीमध्ये नेमकी इक्वॅलिटी कोणती आहे हे माहीत असावं. तुम्ही अभ्यास करता मान्य आहे, परंतु अभ्यास करत असताना हे नेमकं काय आहे याच्यामध्ये हे माहीत असावं. ठीक आहे, नुसतं वाचल्यानं परीक्षेमध्ये जे MCQ होतात ते सॉल्व्ह होत नाहीत. ठीक आहे, तर इथं काय विचारलं आहे, फंडामेंटल राईट इन कॉर्पोरेट अगेन्स्ट द अनटचेबिलिटी हा भाग विचारला त्याने. तर कशामध्ये येतो मग कन्फ्यूज होऊ शकतो या दोनमध्ये, फंडामेंटल राईट टू फ्रीडम आणि राईट टू इक्वॅलिटीमध्ये. ओके, आता हे समजण्यासाठी तुम्ही हे गोष्टी लक्षात ठेवा. हा एक चार्ट किंवा हा चार्ट लक्षात ठेवा आणि दुसरे चार्ट तयार करा. राईट टू इक्वॅलिटीबद्दल आहे, पुन्हा तुम्ही राईट टू फ्रीडमवर काढा, तुम्ही राईट टू एक्सप्लॉयटेशनवर काढा, अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनवर काढा, आहे ना, जे 6 अधिकाराविषयी काढा. आता हे अभ्यास करत असताना फंडामेंटलचा अभ्यास कसा करायचा, उदाहरणार्थ राईट म्हणजे आपले जे पहिला जो आहे 14 पासून सुरू होतो, 14च्या अगोदर 13 आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतात ते लक्षात ठेवा. जसं की 14 मध्ये काय इक्वॅलिटी बिफोर लॉ, त्याच्यामध्ये 2 शब्द म्हणजे 2 संकल्पना आहेत पहा, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ. याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे या आर्टिकलनुसार. ठीक आहे, तुम्ही जस्ट वाचा, परंतु अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, कारण तुम्हाला ते MCQ सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर आर्टिकल 15 याच्यामध्ये काय की डिस्क्रिमिनेशन आहे, मग त्याचे ग्राउंड कोणकोणते आहेत हे तुम्हाला लक्षात असले, जसे की रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. कधी कधी ते म्हणतील की देर आर 5 ग्राउंड्स किंवा 6 ग्राउंड, मग ते नंबर देणार म्हणजे नाव देणार नाहीत, परंतु नंबर देतील. कधी कधी नंबर देणार नाहीत, परंतु याच्यामध्ये दुसरं काहीतरी ॲड करतील त्याच्यामध्ये. तर जरूर ध्यान देऊन वाचा त्याच्यामध्ये की कोणते ग्राउंड आहेत नाही. त्याच्यामध्ये काही काही स्पेशल केस आहेत 15मध्ये, तर ते तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये प्रोहिबिट करत नाही आहे ना, म्हणजे त्याच्यात अलाऊ आहे, जसं की बॅकवर्ड क्लासेसविषयी किंवा वुमन चिल्ड्रन याच्याविषयी काय अलाउड आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की या आर्टिकलमध्ये हे महत्त्वाचं आहे, हा ग्राउंड आहे, हे स्पेशल केस आहे किंवा हे एक्सेप्शन आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 16 अनुच्छेदमध्ये इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी. तर संधी कशाबद्दल आहे, म्हणजे याच्यामध्ये ग्राउंड कोणते आहेत, पाय रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. आता याच्यामध्ये कोणी म्हणजे परीक्षेमध्ये एखादा ॲड करतील किंवा दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये करतील, तर हे तुम्हाला स्पेसिफिकली माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर याच्याबद्दल स्पेशल केस कोणकोणते आहेत, जसं की हा जो आर्टिकल आहे 16 तो बॅकवर्ड क्लासेसला प्रमोशन देण्यासाठी किंवा हे करण्यासाठी प्रोहिबिट करत नाही, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हे स्पेशल केस माहीत असाव्या, ग्राउंड माहीत असावे त्याच्यामध्ये, किंवा इतर गोष्टी ज्या तुम्ही वाचता. आर्टिकल 17मध्ये काय अनटचेबिलिटीबद्दल बोलते, तर याच्यामध्ये काय की कुठल्याही प्रकारची अनटचेबिलिटी ही मान्य नाही, अशा प्रकारे त्याच्यामध्ये भाग आहे. मग ते दुसरे काही भाग आहे का त्याच्यामध्ये ते जरूर वाचा, किंवा एखादी केस असेल तर जरूर त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा. आर्टिकल 18मध्ये काय अबोलिशन ऑफ टायटल, मग टायटल दिले जातात का नाही दिले जात, भारतामध्ये ॲक्सेप्ट आहेत का नाही ॲक्सेप्ट आहेत. तर अभ्यास करताना हे जरूर तुम्ही प्रश्न विचार करा, नुसता अभ्यास करू नका. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे तुम्ही आता इतर पण राईट काढा, चार्टमध्ये बाजूला काढा, याचा अर्थ काय आहे ना. आता याच्यामध्ये तुम्ही इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉबद्दल बरेच त्यांनी विचारलेलं आहे, इकडून तिकडून प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. तर हे जरूर लक्षात ठेवा. 14, 15, 16 किंवा इतर जे काही भाग आहे त्याला तुम्ही एक चार्ट करा बाजूला, आणि त्याच्यात नेमके कोणते वर्ड्स आहेत ते बाजूला काढून हे करा. आता याचं उत्तर तुम्हाला सापडलं असेल हे वरच्याचं. ठीक आहे, ओके. तर आता पुढे जाऊया. 7वा प्रश्न, अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, ठीक आहे, संपत्ती हे एकत्रित करणे हे कशाचं म्हणजे उल्लंघन करतं, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. 2021चा आहे पहा. आता पहा की फंडामेंटल राईटमध्ये तुम्हाला सापडतो का, पहिल्या सुरू विचार करा. फंडामेंटल ड्युटीमध्ये सापडतो का, हा तुम्ही विचार करा. DPSमध्ये सापडतो का विचार करा, किंवा प्रिएम्बलमध्ये कुठं आहे का, असं तुम्ही स्वतः विचार करायचं. मग तुम्हाला ते कळत जाईल. त्याच्यात राईट टू इक्वॅलिटीमध्ये वाटू शकतं की समानता आहे, म्हणजे जे अभ्यास नाही करत त्यांना वाटतं की समानता आहे म्हणजे हे असं काही असू शकतं त्याच्यात. DPSPमध्ये आहे का, राईट टू फ्रीडममध्ये आहे का, कन्सेप्ट ऑफ वेलफेअरमध्ये आहे का, नाही ना. त्यांनी काय म्हणतात पहा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा शब्द वापरला आहे, याचा अर्थ काय आहे की बाबा ते कुठं तर असलं पाहिजे लिहिलेलं. मग
इक्वेलिटीमध्ये नाही किंवा हे फंडामेंटल राईटमध्ये नाही, म्हणजे काय, ही ए आणि सी मध्ये येणार नाही. वेलफेअर हा कन्सेप्ट तर एक तुम्हाला सर्वसामायिक पाहायला मिळतो. तो कुठं असा नाही की एक वेलफेअर असलं पाहिजे म्हणून. तर DPSP हा एक मेन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं, त्याच्यात लिहिलेलं आहे पहा की राज्यानं आपले जे धोरण आहे हे अशा प्रकारे करावे की संपत्ती किंवा जे काही संसाधन आहे याचा म्हणजे जे आपण म्हणतो ना की एकत्रित भाग होऊ नये, की सगळीकडे त्याचा म्हणजे योग्य प्रमाणात त्याचं वाटप वगैरे झालं पाहिजे, अशा प्रकारचा हा शासनाला करावं लागतं असं त्यांनी 39 मध्ये सांगितलेलं आहे. तर हे तुम्हाला जरूर माहीत असावं की वेल्थ म्हणजे कधी कधी कन्फ्यूज होतं ना की इक्वेलिटीमध्ये आहे का कुठं आहे नेमकं. समानताचे तुम्ही म्हणसाल की समानता असली पाहिजे म्हणजे तिथं बी असलं पाहिजे, ठीक आहे, तसं काय नाही पहा. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, व्हॉट इज द पोझिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी इन इंडिया. ठीक आहे, आता हा त्यांनी डायरेक्ट विचारला कारण राईट टू प्रॉपर्टी आपण अभ्यास करताना तुम्ही पाहता त्याच्यात. ठीक आहे, तर हा काय आहे, एक कायदेशीर अधिकार आहे. डायरेक्ट तुम्हाला सांगतो कायदेशीर अधिकार आहे त्याच्यामध्ये, आणि हा प्रत्येकाला अवेलेबल आहे. ठीक आहे, हा कायदेशीर अधिकार जो कोणालाही खुला आहे, म्हणजे सगळ्यासाठी हा ओपन तुम्हाला पाहायला मिळतो. आणि कुठं लिहिला आहे तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 300A मध्ये. तर राईट टू प्रॉपर्टी हा कसा अधिकार आहे, तर हा एक लिगल राईट आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. कारण 300A मध्ये काय आहे की लोकसभेनं मंजूर केलेल्या विधेयकामध्ये आलेला आहे. हा म्हणजे डायरेक्ट भाग नाही त्याच्यामध्ये की संविधानकाराने लिहिला होता अगोदर पण तो काढून टाकला परत. मग परत त्यांनी म्हणजे कायदा आणून त्याच्यामध्ये आणलेला आहे, कायदा आणून आणलेला आहे, कायदा म्हणतो पहा, म्हणजे हा लिगल आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच वेळा वाटतं की हा फंडामेंटल आहे का, फंडामेंटल तर होता आता नाही. ठीक आहे, मग कॉन्स्टिट्यूशन आहे का, विचार करा आता हा कॉन्स्टिट्यूशन आहे का नाही, आताच तुम्हाला म्हटलं आहे का नाही ते. ठीक आहे, तर राईट टू प्रॉपर्टी म्हणजे काही काही जे वगळलं आहे त्याच्याबद्दल बी एकदा विचारलं, म्हणजे तुम्ही थोडं जे काय वगळलं असेल त्याच्याबरोबर जरूर विचार करा. त्याच्यानंतर 9वा प्रश्न पहा काय म्हणतं, ए लेजिस्लेशन विच कन्फर ऑन एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी अँड अनगायडेड अँड अनकंट्रोल्ड डिस्क्रिशनरी पॉवर इन द मॅटर ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ लॉ व्हायलेट. आता मोठं लट आर्टिकल दिले आणि सांगा म्हणते याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये की जे प्रशासकीय अधिकारी वगैरे काम करतात ते करत असताना त्यांनी काय ध्यानात घेतलं पाहिजे, म्हणजे काय असं होऊ नये की ज्याच्यामध्ये भेदभाव वगैरे होऊ नये, असं त्यांनी प्रश्न याच्यामध्ये भरला. ॲप्लिकेशन ऑफ लॉ व्हायलेट विच ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर हा प्रश्न विचारला आहे म्हणजे ते मनमानी काहीतरी करत आहेत, तर हे कशाचं व्हायलेशन आहे. 44चं व्हायलेशन आहे, 32चं आहे, 28चं व्हायलेशन आहे. नाही पहा, हा 14चं व्हायलेशन तुम्हाला पाहायला मिळते की हा जो 14चा इक्वेलिटीचा भाग तुम्हाला पाहायला मिळतो. आणि जेव्हा एखादा अधिकारी प्रशासकीय काहीतरी असा काम करतोय, दिशाहीन आशाहीन वगैरे काम करत आहे, तर तो इक्वेलिटीचं उल्लंघन आहे. म्हणजे स्वतःसाठी पैसे, कुणासाठी तर फेवरमध्ये काम करणे वगैरे सगळ्या गोष्टी आहे ना, म्हणजे ज्याला जे अधिकार दिलेले आहेत. कारण या प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम काय आहे की जे काही संविधान म्हणते त्याच्यानुसार ते काम केलं पाहिजे. ओके, तर हा प्रश्न जरा ॲप्लिकेशन बेस आहे, तर तुम्ही जरूर लक्षात ठेवा की असे पण प्रश्न येतात म्हणून. त्याच्यानंतर परत प्रश्नाला पहा, राईट टू प्रायव्हसी इज प्रोटेक्टेड अंडर विच ऑफ आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. राईट टू प्रायव्हसी हा प्रश्न विचारला, कशात आहे मग आता समजलं असेल तुम्हाला 21. परंतु कोणती केस आहे, कोणत्या केसमध्ये काय म्हटलं हे तुम्ही जरूर पहा. त्याच्यानंतर 11वा प्रश्न, इन इंडिया विच वन ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट वॉज वाइडली बिलीव्ड टू बी इनॅक्टेड टू ओव्हरकम द ज्युडिशियल इंटरप्रिटेशन ऑफ फंडामेंटल राईट्स. ओके, तर हा प्रश्न 2023चा आहे, थोडासा मे बी असा विचार करायला लावणार आहे जर अभ्यास नाही केला तर. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बनते ज्याच्यामध्ये ओव्हरकम केलेलं आहे ज्युडिशियल इंटरप्रिटेशन ऑफ फंडामेंटल राईट. ओके, तर हा कोणता आहे, तर ते पहिलंच आहे, पहिलंच अमेंडमेंट तुम्हाला पाहायला मिळते. तर ते काय काय म्हणते तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, पहिल्या घटनाच्या दुरुस्तीनुसार बरेच त्याने बदल केलेला आहे, तर ह्याच्यात दिलेलं आहे, तुम्ही वाचा. थोडक्यामध्ये काय आहे की मला म्हणायचेच एवढं पहा की प्रश्न आल्यानंतर त्याच्यात जे ऑप्शन वगैरे येतात किंवा काय येतात, तर त्या संकल्पना किंवा प्रश्नाचा मूलभूत आधार बार बार कसा विचारलेला आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर थोडक्यात जर आपण विश्लेषण केलं तर आपलं असं सापडतं पहा की 2013ला एक प्रश्न विचारला आहे, 14, 15, 16 प्रश्न आहे, 17ला 2 आहे, 18, 19, 20, 21 पस्तोर एक प्रश्न आहे, 21ला 4 आलेत, 22ला 1 पण नाही आणि 23ला 1 प्रश्न आहे. म्हणजे दरवर्षी एखादा तरी प्रश्न येतो असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता. तर अधिक वेळा विचारले काय तर 21वर विचारले पहा, 3 वेळाच 21वर राईट टू प्रायव्हसी विषयी प्रश्न विचारलेला आहे, किंवा त्याला राईट टू लाईफमध्ये बी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आणि आय थिंक मॅरी पण आला आहे, मग त्याच्यात 4 प्रश्न होतात आणि 3पेक्षा 4 वेळा आलेला आहे तो प्रश्न. तर हे जरूर लक्षात ठेवा, 3 का 4 वेळेस जर 21वर आलेलं आहे आर्टिकल, याचा अर्थ की ते पुन्हा काहीतरी विचारलं जाऊ शकतात, तर त्याच्याबद्दल जाऊन अभ्यास करा. आर्टिकल 14
कारण इक्वॅलिटी आहे, त्याचे ग्राउंड वगैरे तुम्हाला माहीत असले पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये येणारे जे काही भाग आहे ते तुम्हाला माहीत असावे, कारण त्यांनी विचारलं आहे. कॉम्बिनेशन बी प्रश्न विचारला जातो, DPSP, प्रिएम्बल, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी असं कॉम्बिनेशन विचारला जाऊ शकतो. तर ते तुम्ही ध्यानात घ्या की जर कॉम्बिनेशन आलं तर कसं निग्लेक्ट करता येईल हे, किंवा त्याचे सारांश माहीत असलं पाहिजे की फंडामेंटल कसं असतात, नेमकं DPSP कसे असतात. त्याच्यानंतर अमेंडबद्दल बरं थोडक्यात भाग पहा, विशेषतः राईट टू प्रायव्हसी, राईट टू इक्वेलिटीबद्दल ह्याला जे महत्त्वाचे आहेत, किंवा अनुच्छेद 19 हा जो आहे त्याच्यामध्ये बी जरा तुम्हाला घोळ होऊ शकतो, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा. काही महत्त्वपूर्ण थीम आहेत पहा जे UPSC बार फोकस करते, जसं की राईट टू इक्वेलिटी, म्हणजे जे 6 राईट आहेत आपले मूलभूत अधिकार, त्याच्यापैकी 3 वर जास्त फोकस करते ते. राईट टू इक्वेलिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, याच्यावर जास्त फोकस करते. येणाऱ्या काळात दुसऱ्यावर करू शकते, परंतु याला अगोदर प्राधान्य द्या, याच्यातले बारकावे पहा अभ्यास करत असताना आणि मग पुढे चला. ठीक आहे, त्याच्यानंतर कन्सेप्ट माहीत असले पाहिजेत. याच्यामध्ये इक्वेलिटी, फ्रीडम, एक्सप्लॉयटेशन वगैरे जे म्हटले त्याचे तुम्हाला कन्सेप्ट माहीत असले पाहिजेत. त्याच्यानंतर काही अमेंडमेंट जे महत्त्वाचे आहेत आणि किंवा त्याच्यातले काही तथ्य, ग्राउंड कोणकोणते वगैरे ते फॅक्ट्स माहीत असले पाहिजेत. ऑदर्समध्ये तुम्ही स्वतः करा ऑदरमध्ये काय म्हणता येईल त्याच्यात. ठीक आहे, तर हे विचारलेलं आहे, पण विचारल्यावर फोकस करा. हे कंप्लीट झाल्यानंतर पुढे चला, म्हणजे हे एक रिव्हिजन झाल्यानंतर मग तुम्ही स्वतः काही वगैरे करू शकता. ठीक आहे, तर हा फंडामेंटल राईट म्हणजे चुकू नये म्हणून हा लेक्चर वगैरे आपण घेत आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही आणखी एकदा वाचा. ठीक आहे, मी म्हणतोय तेवढ्यावरच नका थांबू, आणखी थोडं तुम्ही 15-20 मिनिट ही PDF जी आहे ती टेलिग्रामवर तुम्हाला मिळते, तर एकदा वाचा, तुम्ही स्वतः विचार करा आणि काय करता येईल याचं जर तुम्ही थोडंसं नमूद केलं तर तुम्हाला थोडंसं पुढं जाता येतं आणि इतरांपेक्षा एक एज मिळतं पहा. ठीक आहे, कारण स्वतः अभ्यास केल्यानंतर ते एज असंच मिळतं की हे असं विचारलं तर आपण असं केलं पाहिजे, किंवा याच्यामध्ये असं विचारण्यासारखं आहे, हे तुम्ही विचार केल्याशिवाय कळतच नाही. ठीक आहे, पुढचं बोलतंय तुम्ही नुसतं ऐकता तर ते त्याच्यामुळे काम होत नाही. त्याच्यामुळं मी म्हटलं त्याच्यापेक्षा जर आणखी एकदा ही PDF डाउनलोड करून तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर पुढच्या वेळेस पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.